नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक प्रवीण निकम आपण सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी। विषय आहे गुरुत्वाकर्षण। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र या तिघांमध्येही एक विशिष्ट असं बल कार्यरत आहे ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो आणि त्याच बलामुळे पृथ्वीत भरती ओहोटी यासारखे वातावरणीय बदल होत असतात। गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी पहिल्यांदा लावला हेही तुम्हाला माहित आहे। असं म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांनी हा शोध लावला। त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे हे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाही किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाही। सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेनेच खाली पडते। बल व गती, दॅट इज फोर्स अँड मोशन। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जर आपण एखादी दगड किंवा एखादी विशिष्ट गोष्ट दोरीला बांधून जर हातात फिरवले तर त्यातून जो मोशन तयार होतो त्याला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो किंवा तो दगड एका सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो ज्याला आपण वर्तुळाकार गती सुद्धा म्हणतो। वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्रबिंदूच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते। या बलास अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात। जसं आपण बघू शकतात की या आकृतीमध्ये हा दगड सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे आणि याचं बल हे या दोरीमुळे आपल्या हाताशी बांधले गेलेलं आहे। जर ही दोरी ब्रेक झाली किंवा तुटली तर हा दगड हा वर्तुळाकार गतीत न फिरता हा एका विशिष्ट पाथ मध्ये हा सरळ निघून जाईल आणि तो वर्तुळाकार गतीत किंवा कक्षेत फिरणार नाही। नवीन टॉपिक आहे केपलरचे नियम किंवा केपलर्स लॉ। आपल्या केपलरचे एकूण 3 नियम आहेत। त्यातील पहिला नियम आहे की सूर्य कोणत्याही ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। जसं या फिगर मध्ये आपण बघू शकतो की ग्रह ए या पोझिशनवर आहे आणि तो एका लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती भ्रमण करत असतो। केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते। समजा ए आणि बी या ग्रहाला ए या पोझिशन पासून बी या पोझिशन पर्यंत पोहोचण्यास समजा एक विशिष्ट कालावधी लागत असेल तर त्या विशिष्ट कालावधीत ग्रह हा सी या पोझिशन पासून डी या पोझिशन पर्यंत जातो आणि त्याच विशिष्ट कालावधीत ई आणि एफ या पोझिशनवर जातो। म्हणजेच एका विशिष्ट कालावधीत सूर्याशी ग्रहाने जेवढा पाथ एक्वायर केलेला आहे त्याचं क्षेत्रफळ ASB हे तितक्याच कालावधीच्या ग्रहाच्या पोझिशन मध्ये म्हणजेच CSD या क्षेत्रफळाशी समान असतं। केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। म्हणजे ग्रहाचा आवर्तन काल हा T असेल
व सूर्याचे त्याच्यापासूनचे अंतर r असेल तर t स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r क्यूब किंवा t स्क्वेअर अपॉन r क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट विच इज रिप्रेझेंटेड बाय k. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, दॅट इज न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्यांचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. म्हणजेच is directly proportional to the mass of that bodies and inversely proportional to the distance, square of the distance. आकृतीमध्ये m1 and m2 या दोन वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवलेल्या आहेत आणि त्यातील अंतर हे d आहे. So m1 is the mass of one object and m2 is the mass of second object and the d is the distance between the two bodies. या दोन्ही गुरुत्वाकर्षण बल हे F आहे, that is the gravitational force between the two bodies, that is m1 and m2 is F, and that should be equal to F is directly proportional to the m1 and m2 divided by t square, which is equal to F is equal to G m1 and m2 divided by d square, where G is a constant. Now take one example. महेंद्र आणि विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. त्यांची वस्तुमाने म्हणजेच वजन अनुक्रमे 75 किलोग्राम व 80 किलोग्राम आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे आपल्याला हे फाउंड करायचं आहे किंवा काढायचं आहे. टिप, जी हे एक SI एकक आहे ज्याचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर आहे. जी चे मूल्य सर्वप्रथम हेनरी केंडविश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले. ते SI प्रणालीत 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर इतके आहे. आपण हा व्हिडिओ पॉज करा आणि थोड्या वेळाने आपण याचं उत्तर काय आहे ते फाउंड करू. आपण कोणत्याही गोष्टीवर बसलेलो असलो किंवा दोन व्यक्ती एखाद्या बाकावर बसलेल्या असल्या तरीही ज्या गुरुत्व आकर्षणच्या नियमानुसार ह्या एकमेकांपाशी आलेल्या पाहिजे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु आपण ज्या बाकावर बसलेलो असतो त्या बाकावर एक फ्रिक्शनल फोर्स पण ऍक्ट करत असतो जो आपल्याला दोन बॉडीज एकमेकांपाशी येण्यापासून परावृत्त करत असतो. अपेक्षा आहे आपण व्हिडिओ पॉज केलेला असेल आणि आपण उत्तर फाउंड करत असाल. ठीक आहे, आपलं उत्तर शोधलेलं असेल. Let R is a 1 meter distance between that two persons. M1 75 kg and M2 80 kg, and we know the constant G, value of constant G. As per the Newton's law, F is equal to G m1 m2 divided by d square. So आपल्याला G
ची व्हॅल्यू माहित आहे, दॅट इज अ कॉन्स्टंट. That is again m1 is 71, m2 is 80 and distance is 1 meter, so 1 square. The force become F is equal to 4.002 into 10 raised to minus 7 Newton. महेंद्र व विराट या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे 4.002 into 10 raised to minus 7. 10 raised to minus 7 means 10⁷ तोही मायनस मध्ये आहे. ही खूप छोटी गोष्ट झाली, म्हणजे 0.00000 या अनुपातात. आणि हे बल हा जो फोर्स आहे हा खूप कमी आहे. जर महेंद्र व ज्या बाकावर बसलेला आहे त्यामधील घर्षण बल 0 असेल, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स एकदम 0 असेल, आपण तो सरफेस आपण काचेचा समजू. जर त्या काचेच्या सरफेसला थोडासा फ्रिक्शन असतो, परंतु आपण तो एक्झाम्पल मध्ये 0 घेतो. सो एकदम चिकन किंवा एकदम घर्षण रहित सरफेसवर जर महेंद्र आणि विराट बसलेले असतील तर ते दोघेही गुरुत्वाकर्षण बलामुळे एकमेकांकडे सरकू लागतील आणि त्याचे त्वरण, त्याचा वेग आपण न्यूटनचा समीकरण वापरून काढू शकतो. नेक्स्ट आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. क्षैतिज लंब दिशेने सरळ वर फेकलेली दगड किंवा वस्तूचा वेग एक समान असेल काय, की तो काळानुसार बदलेल? कशा प्रकारे बदलेल? तो दगड सतत का वर जात नाही? थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो? त्याची कमाल उंची कशावरून अवलंबून असते? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण पुढील भागात अभ्यास करू. आपल्याला अपेक्षा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कमेंट praveennigam16@gmail.com या ईमेलवर किंवा 7588097187 या नंबरवरती मेसेज करा किंवा 9766300359 या व्हॉट्सअप नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.